गाडकरी पण असतील तरी या. परमात्म्याचा अवतार झाला महाराज अयोध्येमध्ये. आणि अयोध्येमध्ये भगवान अवतीर्ण झाल्यानंतर महाराजांनी वर्णन केलं धरणी धरी पीक. धरणीमध्ये विपुल पीक महाराज पिकायला लागले.
पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभते. मग त्या आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं, संत वृंदांचं आणि ब्रह्मवृंदांचं देवाचे सगळ्यांना निरोपरायणी भोजनाचा प्रबंध केलेला आहे. त्याला पंगत घातलेली, पंगत म्हणजे त्यांची भोजनाची व्यवस्था केली. आता निरोपरायच्या घरामध्ये परमात्म्या सहित जेव्हा संत वृंदानी ब्रह्मवृंदानी भोजन केलेलं आहे, तेव्हा भोजन केल्याच्या नंतर संतांच्या मनात असं आलं, आपण एखाद्याच्या घरात फुकटचं कसं काही जेवायचं. कारण कोणतंही काम केल्याशिवाय आपल्याला खाण्याचा अधिकार नाही. म्हणून त्या संतांनी विचार केला, ज्या निरोपरायच्या घरामध्ये आपण आणि भोजन केलेलं आहे, त्या निरोपरायच्या घरात काहीतरी सेवा करूया. आणि म्हणून त्यांनी कथेला प्रारंभ केले, भगवत चिंतनाला, नामस्मरणाला प्रारंभ केला. आणि ज्या वेळेला भगवत कथेला प्रारंभ झाला, तेव्हा निरोपरायणी मुख्य कथा सांगणारे जे वक्ते होते, त्या वक्त्यांचं पूजन केलं. आणि ते पूजन करत असताना महाराज त्यांना गंध अक्षता लावल्या, त्यांच्या कपाळाला बुक्का लावला आणि पुष्पमाळा त्यांच्या गळ्यामध्ये घातली. असा त्या प्रमुख वक्त्याचा आणि कथाकाराचा सत्कार महाराज एक पूजन निरोपरायणी केले. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला भगवत गुण गाण्याला प्रारंभ झाला, भगवत कथेला प्रारंभ झाला, तेव्हा त्या भगवत कथेमध्ये असा ब्रह्मानंद निर्माण झाला की त्या ब्रह्मानंदामध्ये महाराज देव आणि प्रत्यक्ष निरोपरायचे सगळे संत महाराज ब्रह्मानंदामध्ये नाहून निघाली आणि त्या आनंदामध्ये डोळायला लागले. निळामणी ब्रह्मानंदे उभयता नाचती आनंदे. उभयता नाचती आनंदे याचे दोन अर्थ होतात. निळोपार आणि निळोपाऱ्याची बायको अशी दोघं उभयतात. त्याला आपल्या घरामध्ये देव आणि संत आल्यामुळे आनंद झाला, म्हणून ते आनंदानं नाचायला लागले महाराज, असा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ, ज्या वेळेला भगवत कथा सुरू होते, नामसंकीर्तनाला सुरुवात होते, तेव्हा त्या कीर्तनामध्ये परमात्मा सुद्धा उभा असतो आणि त्या परमात्म्याला आनंद वाटतो. महाराज म्हणतात, परमात्मा आणि परमात्म्याचे भक्त अशा दोघांना उभयता म्हटलेले आणि त्या उभयताना आनंद झालेले. निळामणी ब्रह्मानंदी उभयता नाचती आनंदी. याचं कारण काय? देव घराला भक्ती सन्माने पूजिला. या अभंगाचा सरळ धावता असणारा भावार्थ माझ्या संक्षिप्त भाषेत तुमच्या समोर विशद करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल रामदेवतेवर किती प्रेम आहे. आणि त्या प्रेमामुळं आज सगळी बालगोपाळ, सगळी लेकरं महाराज एकत्र येऊन त्यांच्या अथक परिश्रमातून महाराज एक सुंदर ही वास्तू उभी राहिलेली आहे. हे तुमच्या एकतेचं आणि तुमच्या परिश्रमाचं महाराज एक स्वरूप आहे. असं सुंदर मंदिर आणि त्या मंदिरामध्ये आज कलशारोहणाचा कार्यक्रम. कारण का? मंदिरावर जोपर्यंत कळस होत नाही तोपर्यंत मंदिराची पूर्णता नाहीये. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी दिली. देवळाची या कामा कळसू परमगंगा सिंधू प्रवेशू नातरी सुवर्णाशी कसू सोळावा दैसा. एक आहे. नदी डोंगरातून उगम पावली नदी वेडी वाकडी वळणं घेत 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 चाललेले प्रवाह चालला तिचा. पण ज्या दिवशी नदी समुद्राला जाऊन मिळते त्या दिवशी त्या नदीची पूर्णता झाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर येतो. त्याचप्रमाणे महाराज एक आहे. सोन्याला 16 बकस लागला, सोन्याची पूर्ण शुद्धता झाली. तसं मंदिराच्या महाराज एक आहे वास्तूवर कळस उभा राहिला की त्या मंदिराची काय झाली? पूर्णता झाली. आणि म्हणून असा कलशारोहणाचा कार्यक्रम. आणि आज भगवंताचं खऱ्या अर्थानं देवालय. देवालय याचा अर्थ देव अधिक आलय.
देव जिथं राहतात ते आलंय म्हणजे घर महाराज एक आहे. आणि म्हणून हा भगवंताचं घर, भगवंताचं देवालय आज तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमातून पूर्ण झालेले आहे. महाराज आज प्रत्यक्ष भगवान केदारेश्वरला सुद्धा समाधान वाटत असेल, आनंद वाटत असेल. बरं काय देवता आहे तितक्या सुंदर केदारेश्वर महाराज एक आहे. कुठे हिमालयामध्ये महाराज एक आहे केदारेश्वर भगवान. पण आज या गावच्या महाराज एक आहे. ह्या गाव जेव्हा निर्माण झाला असेल आणि त्यावेळीच्या लोकांनी महाराज एक आहे भगवान केदारेश्वरांची इथं स्थापना केली महाराज. आणि आज त्या केदारेश्वराला समाधान वाटलं असेल की इतकं सुंदर मंदिर त्यांच्यासाठी तयार झालं एक आहे. त्याचप्रमाणे आदिशक्ती भगवतीचं महाराज स्थान तुमच्याकडे आहे. वाघजाई म्हणजे कोणी देवी भवानीच आहे महाराज एक आहे. आणि त्याचप्रमाणे शुंभ निशुंभाचा वध करणारी महालक्ष्मी आहे. आणि चंड मुंडाना सुद्धा महाराज ठार करणारी महाराज एक कालिका माता आहे. आणि अशा या भगवतीची अनंत रूप या ठिकाणी महाराज या गावामध्ये गावाच्या रक्षणासाठी महाराज सदैव तत्पर आहेत. आणि अशा या देवतांचे जेव्हा सुंदर मंदिर तयार होतं तेव्हा खऱ्या अर्थानं मला वाटतं हे डिंगणी गाव फक्त डिंगणी गाव नाही राहिलं तर याला असं वेगळं नाव दिलं पाहिजे, श्री क्षेत्र डिंगणी. का? जिथं देव येतो त्यावेळेला देव आल्यानंतर ती भूमी सामान्य भूमी राहत नाही तर देवाच्या वास्तव्यानं त्या भूमीला मारा तीर्थक्षेत्राचं रूप येतं. आणि म्हणून हे डिंगणी गाव महाराज एक भगवंताच्या वास्तव्यानं एक प्रकारे तीर्थक्षेत्र बनलेले आहे. आणि अशा या सुंदर अशा मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं आणि कलशारोहणाच्या निमित्तानं आज भव्य दिव्य कार्यक्रम सुरू आहे. अनेक विध कार्यक्रम सुरू आहेत. आणि त्यापैकी महाराज एक आहे या गावातील जी सुज्ञ मंडळी आहे, काही परमार्थ प्रेमी मंडळी आहे, भगवंतावर उत्कट प्रेम करणारी जी मंडळी आहे त्याने असा सुंदर महाराज एक निर्णय घेतला की बाकीचे मनोरंजनाचे कार्यक्रम तर आपल्याला करायचेच आहेत पण त्यासोबत महाराज एक भगवंताला आवडणारा कार्यक्रम जर कुठला असेल तर त्याचं नामस्मरण. कारण देवाला महाराज त्याच्या नामाची आवड आहे आणि त्यामुळे परमार्थाचा अध्यात्माचा कार्यक्रम व्हावा. का व्हावा तर देवाला तो कार्यक्रम विशेष आवडतो. देवाला काय आवडतं असं जर विचारलं तर आमच्या नाथ महाराजांना सांगितले की देवाला काय आवडतं महाराज सांगतात, आवडे देवासे तो ऐका देवासे तो ऐका